या मग फराळ करायला. तळ आहे बघा चिप्स बटाट्याचं. दहा ताक. काय चाललंय मग? झालं का जेवण? मुली बघा उन्हाचं पीठ बघा. सोड की जसं करू मी. छोटी जेवण करत्या. जेवाय केल्या कांद्याची भात, भाकरी त्या शिळ्या, भात आहे. तुमचं जेवण झालं का बहिणी? चला एक व्हिडिओ तरी टाकूया आता. या फराळ करायला. लाईट जात गेली ती. इकडं शेवटीचं चालू आहे जेवण. आणि मी तर बघा दिवसभर तापत असत्या आणि चालू आहे इकडं. म्हणलं चला एखादं अजून काय चाललंय? कोणाचं झालं का? म्हणजे उन्हाळी काम करतात त्या माझ्या बहिणी, त्यांचं झालं का? डबं द्यायचं तर डबं दिलं जेवणाचं. म्हणलं पुरीनं जेवण टाईम झाला आज लई. कसं आहे, मी भाऊ बहिणींना कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलंयच की असं व्हिडिओ केलं तरी असं बोलते तसं बोलते. मी कुणाचं डोक्यात घेत नाही भाऊ बहिणींना. मी व्हिडिओ बनवतच राहणार. कारण त्यांचं ऐकायला त्यांनी माझ्या म्हणजे कुठल्या गोष्टीचंही केलेलं नाही. त्यासाठी मी माझ्या मनाचाही तीच करणार मला भाऊ बहिणींना. बाजार संपलाय. बाजार आणायचा आहे जाऊन. पगार दिला नाही मालकानं म्हणून बसल्या. म्हणजे आता फोन करतील तेव्हा जायचं किराणा ते आणायचं बघा. काम पण आता म्हणजे या महिन्यापासून ते जास्त बायका त्यांना नको आहे त्याच्यामुळे त्यांनी बंद केलं. आता बघायचं आपल्या डब्या घ्यायच्या हळूहळू डब्यावरच चालवायचं. कारण आता ऊन पण जास्त आहे आणि मुली पण घरात, मुलींकडे लक्ष देणार पाहिजेच की. त्यामुळे ती बारकी अन्वीला कसं कामावर चालवणं झालंय ना. तिला आता पहिलीला घालायचं आहे पुढच्या वर्षी. 6 वर्ष पूर्ण नाहीत तिला. 6 वर्ष पूर्ण झाले नाही तोपर्यंत घेत नाही म्हणते. काय करायचं आता म्हणलं डबे आता 3 आहेत, अजून 1-2-3 भेटली तरी होऊन जाते त्यात भाऊ बहिणीनं सगळं. पुढच्या कॅमेऱ्यानं शूट करते हे म्हणजे मोबाईल जरा व्यवस्थित नाही त्याच्यामुळे व्हिडिओ जराशी येतात. बघे जरा आता घ्यायचं हळूहळू. आता जरा कुठं हे बसले नाही लोकांनी सगळं म्हणजे बिना कामाच्या लोकांचं आयुष्यात सुटून टाकलं होतं. ते म्हणतात की कोण नाही तर त्याला कोण नसतो त्याला देव असतोय असं झालंय. तर डबे हळूहळू वाढले तर भाऊ बहिणींना काही तर होते. म्हणजे घरी बसून मुलींकडे बी लक्ष देता येते आणि व्यवस्थित येऊन येतात. त्याच्यामुळं तर काही टेन्शन नाही. येतात खाली आपण घेऊन जाऊन द्यायची त्यांना. त्यामुळं न्यायला येईल म्हणून जरा बरं आहे.
देवानं आपल्याला दिले तरी चांगलं दिलंय. एकदम असं म्हणजे माणसाने साथ सोडली तर देवाने साथ सोडली नाही बघा, एवढं मला कळलं. अजून काय चाललंय मग सुट्टीमध्ये? बघ चपात्या काय खात नाही म्हणल्या पुरी. तिला आमच्या अशी भाकरी आवडती लई कडक. ती म्हणली मम्मी मी तीच खाते, नको चपात्या. मग डब्यापुरतं केलं होतं. माझा आहे उपवास. आणि मी काही भात आमटी खाल्ली. पुरी बघ त्या हसते, त्या कसं जमतंय का नाही व्हिडिओ. बोल की तू जरा, बोल की बोल की बोल की. जेवणावरून उठली बघा, कचऱ्याची गाडी आली. 2-3 दिवस भावा बहिणीनं कचऱ्याची गाडी आली नव्हती, त्याच्यामुळे आता कचऱ्याची गाडी आली बघा. काय करायचं. पुरी खुश आहे त्या म्हणजे त्या मम्मी आता घरात असणार आमच्या संग, दोघींना सोडून जायची, त्याच्यामुळं टेन्शन यायचं. ते काय बारक्या पुरीमुळं जरा असं ही वाटायचं. तर जाऊ दे आता, डबे आहेत तर डब्यावर होऊन जाते. दवाखान्यात तेवढं जाऊन 1-2-3 ठिकाणी विचारायचं जेवण पाहिजे का, असं चालू करायचं. काय करायचं भाऊ काय करायचं. कसा वाटला आमचे व्हिडिओ, कसे वाटते का आम्हाला सांगा. लाईक करत जावा, ती सबस्क्राईब करत जावा, शेअर करत जावा. कारण काही म्हणजे म्हणतात ना, तुमचे व्हिडिओ कोण बघणार आहे, तुम्हाला कोण म्हणजे हे सपोर्ट करणार आहे. ते तेवढे जण भारी भारी स्टार बसते त्यांचं बघणार का तुमच्या साध्या माणसांचं. आता त्यात ते सगळं तुम्ही भावा बहिणीनं ठरवायचं, दुसरीच बोलून रिकाम होत्या. ते बघत जावा आमचे व्हिडिओ, लाईक करत जावा. आता इथून पुढं मी टाकत जाईन सगळ्या रोजचे ब्लॉग. तुमचा सपोर्ट राहू दे बहिणींनो, भावांनो. चालतंय, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.